This is called as mulching process. It is an agronomical soil and water conservation process. या प्लॅस्टिक मलच्या अंडर काय केलं जातं, म्हणजे सॉईलला या ठिकाणी क्लोज किंवा झाकलं जातं. याच्या खाली या ठिकाणी होल पाडून यातनं जे आपल्याला बी किंवा ज्याचं प्लांटेशन करायचं आहे त्याचं बी सोईंग केलं जातं किंवा सीड सोईंग केलं जातं आणि तेवढ्यापुरता स्पेस क्रिएट करून बाकी या ठिकाणी क्लोज केलं जातं किंवा झाकलं जातं. याचं कारण आहे की त्याच्यामध्ये जे काही कमी पाण्यामध्ये देखील हे उत्पन्न येऊ शकतं, कारण याच्यामध्ये जे सॉईलद्वारे होणारं इव्हॅपोरेटिव्ह जे वॉटर लॉस आहे ते या ठिकाणी कंट्रोलमध्ये होतं. केवळ जे प्लांटपासून ट्रान्सपायरेशन लॉस आहे ते फक्त होतं वॉटरचं. त्याच्यामुळे वॉटर लागणारं जे आहे पाणी ते कमी लागतं या ठिकाणी. आणि शिवाय इथं ड्रीप इरिगेशन सिस्टीम देखील केलेली आहे. हे ड्रीपची एंड कॅप आहे या ठिकाणी. हे ड्रीप अशा पद्धतीने हे प्लॅस्टिक मल्च सिस्टीम आहे. याच पद्धतीनं आपण क्रॉप रेसिड्यू त्या ठिकाणी ठेवून देखील क्रॉप रेसिड्यू ठेवून त्याला स्ट्रॉ मल्च म्हणू शकतो. तर तसं नॅचरल मल्चिंग देखील करू शकतो. यस, इट इज अन ॲग्रोनॉमिकल सॉईल कन्झर्वेशन मेथड.